आत्तापर्यंत बोललेलं सगळं जरी विसरून गेला असाल तुम्ही तरी चालेल, पण इथून पुढं 30-35 मिनिटात मी जे बोलणार आहे ना ते काळजाचे कान करून, हृदयाचे कान करून तुम्हाला ऐकायचं आहे. मी ज्या पद्धतीने पालकांना बघतोय, ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना बघतोय आणि कोवळी कोवळी मुलं ज्या पद्धतीने आत्महत्या करतायत, जोपर्यंत आपल्या घरात घडत नाही तोपर्यंत आपल्याला असं वाटतं शेजाऱ्याच्यात झालंय, लांब झालंय, आपल्याला काय त्याचं. पण हा वणवा आहे आणि हा लागलेला वणव्याची झळ कधी आपल्या घरापर्यंत येईल सांगू शकत नाही. तुम्ही कितीही सुशिक्षित असाल, कितीही तज्ज्ञ असाल, कितीही सुज्ञ असाल, तरीही पालकत्व निभावताना काही चुका हमखास होतात. त्या डॉक्टर लोकांकडून होतात, प्रोफेसर लोकांकडून होतात, इंजिनियर लोकांकडून होतात. पालक ही एक वेगळीच जमात आहे आणि प्रत्येक मूल वेगळं असल्या कारणाने आपल्याला इतरांसारखं हँडल करून चालत नाही. आपलं मूल आपल्या कलानं, त्या लेकराच्या कलानेच आपल्याला हँडल करावं लागतं. आपल्या पालकांचं आपल्यावरती निस्सीम प्रेम आहे हे मुलांना जर जाणवूच देत नसाल तुम्ही, तर कुठेतरी आपण चुकतो आहोत. ही गोष्ट अत्यंत गांभीर्यानं घेण्याची आहे की आपल्या लेकरांच्या मनात आपल्याविषयीचं मत काय आहे. बापाविषयी पोरं म्हणतात आला डाकू, आला, अजून काहीतरी शब्द असतात त्यांच्या डिक्शनरीतले. 4 गोष्टी आपल्या मुलांसाठी गांभीर्यानं घ्या. पहिली गोष्ट, त्यांना जबाबदाऱ्या द्या. घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी असतील, अंथरूण काढायचंय, भांडं उचलून ठेवायचंय, ताट उचलायचंय, ताट विसळायचंय, कपड्याच्या घड्या करायच्यात. ज्यावेळेस तुमचं मूल एखादं चप्पल घ्यायला जातं किंवा कपडे घ्यायला जातं, त्यावेळेस पालक ज्यावेळेस सांगतात तुला हा रंग चांगला दिसतो, हा चांगला दिसणार नाही, हे बंद करा आजपासून. कारण तुमचं मूल आता लहान नाही. लक्षात घ्या, आपली मुलं एवढीही छोटी नसतात की जेवढं तुम्हाला वाटतंय आणि एवढीही मोठी नसतात की जेवढं त्यांना वाटतंय. हा मधला कुठला तरी संक्रमणाचा काळ आहे. त्यामुळं मूल समजून घेताना त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देणं. 4 प्रकारचे पालक आहेत. एक पहिला पालक आहे तो म्हणजे अत्यंत लाड करणारा पालक. बघा, आजचा काळ आहे हम दो हमारा एक किंवा हम दो हमारे दोन. त्यामुळं मुलं एवढी लाडाखोडात वाढतात की मागितलं की प्रत्येक गोष्ट त्याला आपण हजर करतो, मागितली की प्रत्येक गोष्ट देतो. चुकतं इथंच, त्याला असं वाटतं की जगातल्या प्रत्येक गोष्टीवरती आपलाच हक्क आहे. ती भविष्यात ज्यावेळेस पुढे जातात आणि त्यांना मागितली की एखादी गोष्ट मिळत नाही हे लक्षात येतं, त्यावेळेस ती हट्टी होतात, चिडचिड करतात. म्हणून आता मगाशी प्रश्न होता, हट्टी आहेत मुलं. हट्टी होण्याचं कारण एक तर फार प्रेशर नको, पण जी गोष्ट द्यायची नाही ती कुठल्याच पातळीवरती द्यायची नाही. मग मुलांनी लोळू द्यात, गडगडू द्यात, तुमचा कपडे धरून ओढू द्यात, 4 चौघात अब्रू जाईल असं आपणाला वाटतं आणि आपण त्याला ते घेऊन देतो. तिथंच आपण चुकतो. आपल्या भूमिकांवरती पालकांनी अत्यंत ठाम राहायचं आहे. नाही म्हणजे नाही, हो म्हणजे हो. दुसरी गोष्ट, नवरा बायकोत तुमचं प्रॉपर कम्युनिकेशन पाहिजे. एखादी गोष्ट पप्पाकडे मिळत नाही म्हटलं की पोरगं मम्मीकडे जातं, मम्मी त्याला अंजारते, गोंजारते. पप्पाची आणि मम्मीची दोघांची भूमिका सेम असली पाहिजे. त्याला कुठेही गेला तरी ते नाहीच मिळणार, या पद्धतीचं. दुसरी गोष्ट, लेकरांना अपमान सहन करायची ताकद द्या. म्हणजे आमच्या सर इन्स्टिट्यूटमध्ये एक 9वीतलं लेकरू आहे. 2ऱ्या मजल्यावरती त्याचा क्लास सुटला की त्याची आई अशी दबा धरून उभा राहते आणि पोरगं सुटलं की त्याच्या दंडाला पकडते आणि जिन्यातनं खाली आणते. आम्ही तिला विचारलं की बाई का असं करते, ते म्हणजे जिन्यात पोरं धक्के देतात त्याला. 9वीतल्या पोराला जिन्यात लागलेले धक्के जर ते पोरगं आणि त्याची आई सहन करू शकत नाही, खऱ्याखुऱ्या आयुष्यात लागणारे धक्के, येणारे अपमान, अपयश हे कसं सहन करणार. म्हणून अपयश पचवण्याची ताकद आपल्या लेकरांना देता आली पाहिजे. तिसरी गोष्ट, संयम. फार महत्त्वाची गोष्ट आहे संयम. म्हणजे आता आपल्याकडे पैसा हातात खेळतो आणि आपल्या वाट्याला जे आलंय ते आपल्या लेकरांच्या वाट्याला येऊ नये म्हणून आपण प्रयत्न करत असतो, पण चुकताय तुम्ही. एखादी गोष्ट तुम्हाला विशिष्ट वेळेपर्यंत ताणून धरता आली पाहिजे. 12वी तुझे 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत तुला गाडी नाही देणार, तुला स्कूटी 10वीपर्यंत नाही देणार, तुला अमुक गोष्ट नाही म्हणजे नाही देणार. तेवढा संयम त्यांना त्यांच्यातला डेव्हलप करता आला पाहिजे. चौथी गोष्ट, कॅरेक्टर. मगाशी सरांनी सांगितलं की माणूस घडवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आज सगळ्यात ढिलं काय होतंय तर कॅरेक्टर ढिलं होतंय. का ढिलं होतंय? आईला वेळ नाही, पप्पांना वेळ नाही, तुम्ही मोबाईलमध्ये 24 तास गुंतलेले आहात, लेकरांना तुमच्याशी बोलायचंय, त्यांचं ऐकून घ्यायला कुणी नाही,
म्हणून लेकरं त्यांच्या समवयस्कांबरोबर बोलत असतात. आम्ही सातत्याने ह्या कार्यशाळा घेतो आणि आमच्या लक्षात येतं 5वी 6वीच्या मुलांचे अफेअर्स चालू असतात, त्यांचे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असतात, ते त्यांना चिठ्ठ्या देतात, आय लव्ह यू म्हणतात, कुणी होकार देतं कुणी नकार देतं. नकार दिल्यानंतर ब्लेडने चिरण्या मारलेली एक मुलगी 6वीतली माझ्याकडे आलेली आहे गेल्या महिन्यात. हा खूप गंभीर विषय आहे की लेकरांना त्यांच्या भावना हँडल करता आल्या पाहिजेत, आणि भावना जर हँडल करायच्या असतील तर मुलांना कॅरेक्टर, इफ यू लॉस्ट युअर वेल्थ नथिंग इज लॉस्ट, इफ यू लॉस्ट युअर हेल्थ समथिंग इज लॉस्ट, बट इफ यू लॉस्ट युअर कॅरेक्टर एव्हरीथिंग इज लॉस्ट. हे पालक म्हणून आपल्या लेकरांना आपल्याला सांगणं गरजेचं आहे. आणि परत एकदा अंडरलाईन करून सांगतो, मुलं सांगून शिकत नाहीत, सूचना देऊन मुलं शिकत नाहीत, आरडाओरड करून तर बिलकुल शिकत नाहीत. प्रेमाने ज्या गोष्टी आपण मुलांपर्यंत पोहोचवू शकतो त्या रागाने आणि तिरस्काराने कधीही पोहोचवता येत नाहीत. म्हणून सांगतो, मुलं अनुकरणातनं शिकतात, तुम्हाला बघत बघतच शिकतात. तुम्ही टी व्ही बघत बसला आणि मुलांना अभ्यासाला बसवलं, नाही जमणार, होतच नाही तसं. उलट मुलांच्या मनात तुमच्याविषयीचा प्रचंड तिरस्कार तयार होतो, आणि मग 9वी 10वीत गेले की मुलं माघारी बोलायला लागतात, अंगावरती येतात, धावून येतात. का? कारण ते की त्यांचं स्प्रिंग सारखं दबून राहिलेलं आहे, तुम्ही त्यांना नकारात्मक ट्रीटमेंट दिलेली आहे. करायचं काय? 4च गोष्टी. त्यांच्यातलं क्षमता ओळखणं, त्यांना सकारात्मक एन्व्हायरमेंट देणं. बघा, काही घरांमध्ये खेळण्यातल्या गाड्या सुद्धा लाल दिव्याच्या देतात. आपण काय देतो जत्रेत गेल्यावर? डंपर, ट्रॅक्टर, रिक्षा, ट्रुंग 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 ट्रुंग. स्वप्न काय होईल त्याचं? ट्रॅक्टर ड्रायव्हर व्हायचं, फार फार तर एसटी कंडक्टर व्हायचं. तुम्हाला तुमची मुलं ज्या पद्धतीने घडवावी वाटतात ना, तुम्हाला वाटतं ना डॉक्टर करायचं लेकरू, न्या हॉस्पिटलमध्ये ओळखीच्या, बसवा तिथं, दाखवा, डॉक्टरची भेट घाला, पेशंट कसे झोपतात दाखवा, नर्स दाखवा, ह्या वयापासून दाखवा. तुम्हाला वाटतं बँक अधिकारी व्हावं मूल, त्याच्यातल्या क्षमता ओळखल्यात तुम्ही, तुम्हाला वाटतं त्याच्यात ते गुण आहेत, आत्तापासून ह्या वयापासून दाखवा. अनेक पालकांना असं वाटतं की आपली मुलं अजून लहान आहेत, छोटी आहेत, कड्या आहेत मुलं म्हणजे आपण म्हणतो ना, ह्या म्हणजे गुलाबाच्या कळ्या वगैरे नाहीत. तुम्हाला जेवढं कळत नाही तेवढं लेकरांना कळतं. ही सार्वजनिक सांगण्याची गोष्ट नाहीये म्हणून मी सांगत नाही. खरंखुरंच जर तुमच्या लेकराचं मन तुम्ही ऐकलं ना, तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. मग तुम्ही काय करणार? असं काय डोक्यात आलं, मूल चुकलं की तुम्ही राग काढता, मारता, चिडता, रागवता. ही तर अजून कडेलोट करणारी चूक आहे. मी मगाशी सांगितलं, प्रेमाने ज्या गोष्टी होतात त्या कधीच रागाने आणि चिडून होऊ शकत नाहीत. तुमचा राग काढण्याची वस्तू म्हणून तुम्ही मुलाकडे बघत असाल, चुकीचं आहे. मूल म्हणजे चिखलाचा गोळा, जसा आकार द्यावा तशी मूर्ती घडते. साप चुकीचं आहे. छाती ठोकपणे सांगतो, तुमची मुलं चिखलाचे गोळे नाहीत, ते ऊर्जेचे स्रोत आहेत, हे कायम लक्षात ठेवा. प्रचंड ऊर्जा आहे, तुम्ही जी दिशा द्याल त्या दिशेनं मूल जाईल. म्हणून मित्रहो, आपल्या मुलाची क्युरिओसिटी कधीच दाबून ठेवू नका, ती कधीच दाबली जात नाही. लक्षात घ्या, ज्या मुलींवरती जास्तीत जास्त बंधनं तुम्ही घरात घालता, असा ड्रेस घालायचा नाही, तसं बसायचं नाही, तसं हसायचं नाही, ती मुलगी हमखास पळून जाते. लक्षात येते तुमच्या? हॅलो, यस नो? हे गांभीर्यानं लक्षात घ्या. जोपर्यंत तिचा संवाद तुमच्याशी होत नाही, तिला मन मोकळं बोलता येत नाही, बाप म्हणजे हिटलर असतो हे तिच्या डोक्यातनं निघत नाही, तोपर्यंत ती तुमच्याशी बोलायला, मन मोकळं करायला येत नाही. खूप बोलायचं आहे तुमच्या मुलांना. आज दिवसभरात या चर्चा झाल्या, आज दिवसभरात संध्याकाळी बसा ना, किती घरात एकत्रित जेवण करता तुम्ही घरात, मोबाईल हातात न घेता? आता काही हात खाली येतील, खरं खरं सांगा, मोबाईलला हात न लावता किती जण जेवण करतात? 50%. जाळ करा मोबाईलचा आणि नियम करा घरात की 9 नंतर 8 नंतर कुणी मोबाईलला हात लावणार नाही. 15 ते 20 मिनिटं द्यायच्यात लेकराला. बोलायचंय, काय झालं, कुठले टीचर काय म्हणाले, मित्र काय म्हणाला, तुझे मित्र कोण आहेत, मैत्रिणी, बोलू शकता ना तुम्ही. उगं AK-47 सारखं हे करू नको, ते करू नको, असं करू नको, तसं करू नको सांगून कंटाळा आला. बाप लोकांना सांगतो, अनेक लोकांना एक सवय असते की आमच्या लहानपणी हे नव्हतं, आमच्या लहानपणी ते नव्हतं, आमच्या लहानपणी पंखा नव्हता, आमच्या लहानपणी गाडी नव्हती, तुझ्यासाठी घाम गाळतोय, तुझ्यासाठी कष्ट करतोय, तुझ्याची काढ केली तुझ्यासाठी. लक्षात घ्या, तुम्हाला वाटत असेल आपलं बालपण आपण जर लेकरांना सांगितलं तर लेकरं प्रेरित होतील. नाही, आपली लेकरं प्रेरित होत नाहीत.
कुठल्याही बापाचं बालपण ऐकून लेकरं प्रेरित होत नाहीत. तुम्ही जेवढं सांगता ना, हे नव्हतं ते नव्हतं, लेकरू एवढाच विचार करते, त्याच्या बापाचा काहीतरी प्रॉब्लेम असेल, मला काय इरिटेट करते. आपलं बालपण लेकरांना विकू नका, पण आपली संस्कृती, आपला संस्कार, आपली परंपरा हे मात्र हे कधी सांगू शकता, मुलं कधी ऐकू शकतात, ज्यावेळेस तुमचं कनेक्शन असेल त्याच्यासोबत, त्याच वेळेस. अनेक ठिकाणी आता सांगितलं जातं सर की मुलांचे मित्र व्हा. हात जोडून सांगतो, तो मित्र होऊ नका. पोरांना मित्र भरपूर आहेत, मैत्रिणी भरपूर आहेत, पालकच व्हा. पण पालकत्वाची, सुज्ञ पालकत्वाची जी भूमिका आहे ना, समजून घ्या. किती जणांनी पालकत्व कसं असावं याविषयीचं एखादं पुस्तक वाचलंय आजपर्यंत? मोबाईलला बघितलंय, वाचलंय. किती जणांच्या घरात अवांतर वाचनासाठी 10 पुस्तक आहेत? त्या दिवशी सर इंजिनिअरिंग कॉलेजला माझं लेक्चर होतं, 200-300 मुलांचा मॉब होता. FY SY TY ची मुलं असतील. एकही मूल सापडलं नाही की ज्याने पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त एखादं पुस्तक वाचलंय. ही जबाबदारी नाही वाटत तुम्हाला? एखाद्या ग्रंथ प्रदर्शनाला घेऊन जाणं, एखाद्या व्याख्यानाला घेऊन जाणं, एखाद्या पर्यटनाला घेऊन जाणं, डोंगरावरती त्याच्यासोबत एखादा ट्रेक करणं, असं नाही वाटत तुम्हाला? लक्षात घ्या, जेवढं तुम्ही जग दाखवाल बाहेरचं, तेवढं मुलं एक्सप्लोर करतील स्वतःला. जेवढं तुम्ही त्यांना कोंडून ठेवाल, हेच म्हणून चाकोरी ठरवून द्याल, तेवढी मुलं हातातनं जातील, वाया जातील. म्हणून 12वीच्या लेकराला सुद्धा किती बाप असे आहेत. आपली 11वी-12वीतली पोरगी आहे, तिला जवळ घेतलंय, कुरवाळलंय, तिची पप्पी घेतली आहे, किती बाप आहे तिथं बसलेले असे. ज्या वेळेस घरचा हक्काचा स्पर्श लेकरांना होत नाही, त्यावेळेस लेकरं हा स्पर्श बाहेर शोधतात. लक्षात येतंय? माझं जड जाईल बोलणं, पण या प्रत्येक गोष्टीला मी मानसशास्त्रीय आधाराने बोलतोय. माझा राग आला तरी काही हरकत नाहीये, पण आपल्या लेकरांना स्पर्शाची भाषा कळू द्यात. आपल्या लेकरांना लास्ट टाइम तुम्ही तुमच्या मुलांना हग कधी केलंय, मिठी कधी मारली, किती जणांनी मारली? आजपासून सुरुवात करा. आपली लेकरं आहेत, आपल्या हक्काची लेकरं आहेत. मांडपात उभी राहील ना मुलगी, अक्षता पडतील ना, त्यावेळेस त्या कॅमेऱ्यासमोर रडायला जेवढं धाडस लागत नाही, तेवढं धाडस आज लेकरू घरात असताना तिच्याशी रोज 15-20 मिनिटं हितगुज करण्यात जे आनंद आहे, जी मजा आहे ना, ती त्याच्यात नाही मिळणार तुम्हाला. म्हणून सांगतो, लेकरं आभाळातनं पडलेली नाहीत, तुमच्या फॅक्टरीतनं तयार झालेली प्रोडक्ट आहेत ते.